ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 101 ते 125 श्लोक 4 ते 4। आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजू हा पाचा पाचही विरजी होती मन बुद्ध्यादी साजी ही हेतु जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ करचरण तळ महाप्रकृती स्थूळतेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सूरयवनी अंगे 8 ऊर्ध्वाची कंठोल्हासता स्वर्गो मृत्युलोको मध्यभागो अधोदेशो चांगो नितंबूतो ऐसे ले करू एक प्रसवली हे देख जयाचे तिनी लोक बाळसेगा 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळू हा बाळू हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेवावी मोवस्तन्य वाढवे नित्य नवे सृष्टी वेगवेगळ्या थिया करांघ्री आंगोळ्या भिन्ना भिन्न सुदलिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारिता सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातकाळू विष्णु तो मध्यानो वेळो सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रलये शेजे खेळोनी निवांत निजे विषम ज्ञाने उमजे कल्पोदयाई अर्जुनाई या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू जयाचा इष्टू अहंकारू तो विनटू ऐसे या होय शेवटू ज्ञानेयया आता सो हे बहु बोली ऐसे विश्व मायात व्याली तेथ साय झाली माझी सत्ता सर्व यौनि शुकौन्तेय मूर्तय संभवन्त्या तासां ब्रह्म महत् योनिर रहं बीज प्रदपिता या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखुनी न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येते हा गायकाची देवी काय अनारिसे अवयव नाही
तेवे विचित्र विश्व पाही एकची हे पै उंसानी चाडा हळ्या विषमा वेगळालिया एकाची जेवी झालिया बीजाचिया आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटुले कूत जैसा कापटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आणि चराचरा संबंधू तैसा मनोनिवंधी आणि ज्वाळ दोन्ही वंदीची केवळ तेवे मी गा सकळ संबंधू वावो झाले नि जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेवरी माणिके लोपी जे काही अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले की कमळ फाकले कमळत्वामुखे सांगपा धनंजया अवयवी अवयवया आच्छादी जे की तया तेचे रूप रामकृष्ण हरी।